आताच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत की आतापर्यंत किंवा घडलेल्या भूतकाळामध्ये लोकांनी काही लोकांनी तुमचा अपमान केलेला आहे, तुम्हाला कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न केलाय किंवा दाखवलाय, तुमच्यावर तशी परिस्थिती आणली आहे, एखाद्या परिस्थितीतून एखाद्या ठिकाणावरून त्यांनी तुम्हाला बाहेर जाण्यासाठी परावृत्त केलेलं आहे, अशा अवघड परिस्थितीतून तुम्ही गेलाय। तर त्यातून बाहेर पडत असताना तुमचं व्यक्तिमत्व कसं झालंय, आत्ताचे तुम्ही कसे आहात, अशी ऊर्जा आहे। आणि तुमचा ज्यावेळेस अपमान झाला तर त्या व्यक्तींना तुम्ही काय उत्तर देताय, आता तुमच्या कृतीतून तुम्ही त्यांना काय उत्तर देताय। मला बरेच कमेंट्स येतात की राशीनुसार तुम्ही व्हिडिओ टाका। प्रत्येक मी पुन्हा आठवण करून देते, टॅरो कार्ड रीडिंग आहे हे व्यक्तीच्या ऊर्जेवर, तुमच्या ऊर्जा, ज्या ज्या व्यक्ती हा व्हिडिओ बघतात त्यांच्या ऊर्जेशी हा निगडीत असतो। सगळ्या राशी त्याच्यामध्ये मेंटेन असतात। तरीही माझा पूर्ण प्रयत्न असेल की सेपरेट राशींवर कोणते व्हिडिओ कसे बनवायचे, मी नक्की प्रयत्न करेन। प्रत्येक विषयाला धरून प्रत्येक राशीचे व्हिडिओ बनवणे तेवढे सोपं नाही। तुम्ही जे प्रश्न विचारता, तुमचे जे पर्सनल काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला कुठल्या प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर त्याचेही व्हिडिओज मी बनवत असते। त्यासाठी आपल्या चॅनलची मेंबरशिप घेणं अतिशय महत्त्वाचे आहे। असे तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिलेले व्हिडिओ मी पोस्ट केलेले आहेत। आपल्या चॅनलची मेंबरशिप घ्या, ते व्हिडिओ बघा। आणि ज्यांना माझ्याकडून पर्सनल रीडिंग हवं आहे, काही जण विचारतात तुम्ही टॅरोचे क्लास घेतात का, टॅरो कार्डचे, तर हो, मी टॅरो कार्डचे क्लासेस पण घेते। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिली आहे, त्या लिंकवर क्लिक करा आणि त्याच्यावर एक फॉर्म भरा। त्या फॉर्मवर जो तुम्ही तुमचा व्हॉट्सअप नंबर टाकाल त्याच्यावर मी तुम्हाला संपर्क साधेन। आत्ताचा आपला हा व्हिडिओ आहे, ज्या लोकांनी तुमचा अपमान केला आहे, तुम्हाला कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, त्याच्यातून तुमचं आत्ताचं व्यक्तिमत्व काय घडलंय आणि तुम्ही त्यांना तुमच्या व्यक्तिमत्वातून, घडलेल्या व्यक्तिमत्वातून तुम्ही कसं, तुमची परिस्थिती कशी आहे, तुम्ही काय उत्तर देताय त्यांना। जो काही तुमचा अपमान झालेला आहे, जे काही नुकसान झालेलं आहे, कशाच्या बाबतीत नुकसान झाले, कुठे तुमचा अपमान झालाय, कुठे तुम्हाला कमी दाखवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे, इतकी स्ट्रॉंग एनर्जी आहे ही। कार्ड्स इतके उडून अक्षरशः पडतायत। कार्ड्स घेते मी। भूतकाळामध्ये काय घडलं आहे तुमच्या बाबतीमध्ये। 6 ऑफ पेंटॅकल्स, 5 ऑफ पेंटॅकल, पेज ऑफ कप्स, 10 ऑफ पेंटॅकल। आर्थिक नुकसान जास्त झालेलं दिसतंय। 3 ऑफ वॉन्ड्स, 7 ऑफ वॉन्ड्स, द फूल, 4 ऑफ वॉन्ड्स, डेथ। अशी कुठली गोष्ट आहे जी संपवलेली आहे पूर्ण। 6 ऑफ सोर्ड्स, 2 ऑफ कप्स, अतिशय सुंदर एनर्जी। 10 ऑफ कप्स, द हेरोफेंट,
अजून कार्ड्स घेऊयात. तुमचा जो भूतकाळामध्ये अपमान झालाय, मानहानी झालेली आहे, त्याच्यातून तुम्ही कसे बाहेर पडलाय, तुमची आत्ताची परिस्थिती, त्याच्यातून बाहेर पडताना आत्ताचे तुम्ही कसे आहात, आत्ताची तुमची एनर्जी घेतोय आपण. द स्टार्स हे कार्ड एक 3 दिवस झाले, 2-3 दिवस झाले रोज येते. एस ऑफ सोर्ड्स, पेज ऑफ वॉन्ड्स, द चॅरियट, 5 ऑफ कप्स. बॉटमला आहे 4 ऑफ पेंटॅकल्स. दुसऱ्या कार्ड्स मधून पण एनर्जी घेते तुमची. घडलेल्या भूतकाळातून बाहेर पडताना तुमची आत्ताची एनर्जी, आत्ताचे तुमचं व्यक्तिमत्व घडलेलं आहे, ते व्यक्तिमत्व आपण बघणार आहोत. त्या लोकांना तुम्ही कसं तुमच्या कृतीतून, तुमच्या परिस्थितीतून, तुमच्या वागण्यातून काय बदल झालेला आहे तुमच्यात. अबेंडन्स, शेअरिंग, कंडिशनिंग, कंप्लीशन, करेज, क्रिएटिव्हिटी, बियॉन्ड इल्युशन, इंटेन्सिटी, कंट्रोल, थंडरबोल्ट, पास्टमध्ये म्हणजे घडलेल्या भूतकाळामध्ये बरंचसं आर्थिक नुकसान तुम्हाला झालेलं आहे आणि त्या आर्थिक नुकसानाचा परिणाम बऱ्याचशा व्यक्तींवर, जे हा व्हिडिओ बघतायत, तर तुमच्या कुटुंबावर, तुमच्या फॅमिलीला सुद्धा त्याचा परिणाम भोगायला लागला किंवा त्याच्या फॅमिलीवर आपण म्हणतो एक परिणाम होतो ह्या गोष्टींचा. तर तसंच झालेलं आहे तुमच्या बाबतीत. कोणी पार्टनरशिपमध्ये कुठलं जर काम चालू केलेलं असेल, बिझनेस चालू केला असेल, ही एक थोडीशी स्ट्रॉंग एनर्जी आत्ता दाखवतीये. घडलेल्या भूतकाळामध्ये मला कमेंटमध्ये नक्की सांगा की ज्या पार्टनर बरोबर तुम्ही एखादा बिझनेस चालू केलेला आहे, तुमचं हातातलं कोणतंही काम, तुम्ही जे काम करताय ते काम करून सुद्धा तुम्ही पार्टनरशिपमध्ये एखादा बिझनेस चालू केला होता, त्याच्यासाठी कर्ज काढलं होतं पार्टनरशिपसाठी, पण तो बिझनेस किंवा ते काम काही व्यवस्थित चाललं नाही तुमच्या पार्टनर बरोबर, की पार्टनरशिप काही कारणास्तव संपलेली आहे. आता तर ती काही पार्टनरशिप राहिलेली नाही आहे. तर ती व्यक्ती अर्धवट मध्येच काम सोडून, मध्येच तुमची पार्टनरशिप सोडून ती व्यक्ती निघून गेली. त्याच्यामुळे तुम्हाला खूप आर्थिक नुकसानाला तोंड द्यावं लागलं. तुमच्या डोक्यावर कर्जबाजारी, म्हणजे आपण म्हणतो ना, कर्ज झालं तुमच्या डोक्यावर खूप. आणि हो, त्याचा परिणाम मग कौटुंबिक अर्थव्यवस्था म्हणजे परिवार, तुमच्या परिवारावर सुद्धा त्याचे परिणाम झालेले आहेत. ती पार्टनरशिप तर संपलेली आहे, तो पार्टनर निघून गेला कामाच्यामधून. ही एक खूप स्ट्रॉंग एनर्जी आहे. कामाच्या बाबतीतच एनर्जी आहे जास्त करून. आत्ता कामाच्या बाबतीत असं काय घडलं होतं मागच्या वेळेस की काही व्यक्तींनी, मग ती व्यक्ती तुमची पार्टनर असू दे किंवा आणखीन कोणत्या व्यक्ती, की त्यांनी बऱ्याचशा अडकाठी आणल्या तुम्हाला एखादं काम मिळण्यासाठी, किंवा तुम्ही जो विचार करत होता, जे तुम्ही काम करताय, जो तुम्ही बिझनेस करताय, तो बिझनेस अजून कसा वाढवायचा, तो अजून लांबपर्यंत म्हणजे लोकांपर्यंत जास्तीत जास्त तो कसा पोचवायचा,
याचा तुम्ही प्रयत्न करत असताना त्याच्यामध्ये आडकाठी आणलेले आहेत, तिथे कुठेतरी ब्लॉकेजेस निर्माण केलेले आहेत लोकांनी भूतकाळामध्ये. आत्ताच्या कार्ड्समधून खूप जास्त एनर्जी कामाच्या बाबतीतच आहे, फॅमिलीच्या बाबतीत आहे, तो भाग दुसरा, ते थोडंसं नंतर पाहूयात. हो, ही एक पार्टनरची एनर्जी आहे की तुमच्या पार्टनरनीच तुम्हाला त्यावेळेस काही आडकाठी आणून, म्हणजे स्वतः तर निघूनच गेला, पार्टनरशिप बंद केली ऐन वेळेस, ज्या वेळेस तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केली, तो बिझनेस स्टँड केला किंवा ते काम चालू केलं आणि इतकी मोठी इन्व्हेस्टमेंट थोडीशी मोठीच दाखवते त्याच्यामध्ये आर्थिक, ती केल्यानंतर तो पार्टनर त्याच्यातून निघून गेला. पण निघून गेल्यानंतर त्यांनी त्याच्यामध्ये आडकाठ्या की आता मी बघतो किंवा बघते, थोडीशी अशी भूमिका की कसं तू आता एकटं काम करतोयस किंवा कशी तू आता एकटं काम करतेस हेही मला बघायचंय. ही पार्टनरशिप संपल्यानंतरची तुमची स्ट्रॉंग एक एनर्जी, ही घटना घडल्यानंतर हो थोडासा काळ असा गेला की तुम्ही डिस्टर्ब होणं स्वाभाविकच आहे. ज्या वेळेस अचानक माणसाला असं नुकसान होतं किंवा अनुभव येतो, त्यावेळेस तुम्हाला त्याचा पस्तावा झाला की माझ्या हातून काय चूक झाली आणि मी काय करून बसलोय किंवा मी काय केलं, हे म्हणजे मीच माझ्या हाताने हे नुकसान करून घेतलं, अशी एक तुमची एनर्जी होती. पण ती एनर्जी जास्त वेळ राहिली नाही. त्या गोष्टीचा, घडलेल्या घटनेचा तुम्ही मानसिक अवस्थेतून त्याच्यातून बाहेर येऊन, म्हणजे थोडक्यात ती जी घटना घडली त्या घटनेतून तुम्ही स्वतःला सावरून घेतलं. काही कालावधीनंतर, काही दिवसांमध्येच, महिनेसुद्धा त्याच्यात गेले नाही, इतकं स्ट्रॉंग तुमचं व्यक्तिमत्व आहे. काही दिवसामधूनच तुम्ही स्वतःला सावरून घेतलं. घडलेल्या घटनेकडे तुम्ही अतिशय शांत चित्ताने त्याच्याकडे बघून निर्णय घेऊन तुम्ही त्याही परिस्थितीत तुम्ही पुढे गेलेला आहात. तुम्हाला त्याची जाणीव आहे की नाही, आपल्याला हे कर्ज आहे किंवा जे आर्थिक नुकसान झाले ते आर्थिक नुकसान मला भरून काढायचं आहे, माझ्या फॅमिलीच्या माझ्या काही जबाबदारी आहेत त्या मला पूर्ण करायच्यात, आणि तुमचं एकच ध्येय इथं दिसते की काम आपलं थांबलं नाही पाहिजे, आपला बिझनेस नाही थांबला पाहिजे, तो तर आपल्याला पुढे न्यायचाच आहे, बिझनेसमध्ये त्या कामामध्ये नाव करायचं आहे, हे एक ध्येय आहे. अतिशय कष्टाळू व्यक्तिमत्व झालात तुम्ही. तुम्हाला आलेले अनुभव, मग ते कामांच्या बाबतीतले अनुभव, काम करताना ते काम कसं करायचं, कोणत्या पद्धतीने कोणत्या मार्गाने गेले पाहिजे, हे अनुभव तुमच्याजवळ. तसंच ज्या ज्या लोकांनी तुम्हाला वागणूक दिली, काही प्रामाणिक व्यक्ती भेटल्या, काही अशा व्यक्ती भेटल्या की त्यांनी तुमच्या कामामध्ये अडथळे निर्माण केले, ब्लॉकेजेस निर्माण केले की तू हे काम कसं करतोय आता ते आम्हालाही पाहायचंय. तर ती एक म्हणतो ना आपण, ती एक अनुभवांची शिदोरी माणसाचं, ती खूप जास्त महत्त्वाची असते, खूप स्ट्रॉंग. ह्याच्यामध्ये 3 कार्ड्स असे आहेत की आत्ता जे तुमचे प्रगल्भ व्यक्तिमत्व आहे, आत्ताचं थोडेसे तुमचे एनर्जी पैशांच्या बाबतीत थोडेसे स्टेबल झालेले आहात. आत्ता आहे, कर्ज आहे थोडंफार तुमच्या डोक्यावर, अजूनही कर्ज आहे, पण भूतकाळापेक्षा आत्ता बऱ्यापैकी तुम्ही स्टेबल आहात. तुमची क्रिएटिव्हिटी, तुमच्यातली क्रियाशीलता आहे, तुम्ही तुमच्या स्वबळावर कठोर मेहनतीने जो अनुभव घेतला, जे एक असं व्यक्तिमत्व होतं की थोडंसं मी म्हणेल तसंच झालं पाहिजे, अशा पद्धतीनेच काम झालं पाहिजे, याच पद्धतीने काम झालं पाहिजे. काही बंधनं, नको ती बंधनं, नको त्या आडकाठ्यात, त्याच्यातून बाहेर पडल्यानंतर ते थोडंसं ती एनर्जी तुम्ही पूर्णपणे त्या एनर्जीतून बाहेर पडला, ती व्यक्ती गेल्यानंतरच तुम्हाला तुमच्या खऱ्या अस्तित्वाची त्याच्यामुळे तुम्हाला जाणीव झाली. तुमच्यामध्ये काय कलागुण आहेत, तुम्ही काय करू शकता, थोडंसं आपण म्हणतो की आत्मज्ञान, हे तुम्हाला या परिस्थितीमुळे आर्थिक नुकसान जरी झालेलं असलं तरी तुमच्यामध्ये काय ताकद आहे, तुम्ही एकमेव व्यक्ती, तुम्ही एकट्याच व्यक्ती किती स्पीडने पुढे जाऊ शकता आणि काय करू शकता स्वतःच्या स्वकर्तृत्वावर, याची जाणीव तुम्हाला झालेली आहे. इतकं बोल्ड अँड बिनधास्त असं म्हणतो ना आपण, हो अतिशय योग्य शब्द आले माझ्या तोंडातून, कार्ड्सच तसे आले आहेत.
अतिशय बोल्ड व्यक्तिमत्व तुमचं झालेलं आहे. खूप शूर आणि कर्तबगार ज्याला आपण म्हणतो असं व्यक्तिमत्व तुमचं आत्ताचं झालेलं आहे. आत्ता तुमच्याकडे बऱ्यापैकी संपत्ती आहे. ती संपत्ती तुम्ही कशाच्या जोरावर मिळवली माहिती का? पुस्तकी ज्ञान नाही, जे अनुभव आले, लोकांनी जी वागणूक तुम्हाला दिली, जे नुकसान तुमचं केलेलं आहे, जिथे तुम्हाला आडकाठ्या आल्या, जिथे ब्लॉकेजेस निर्माण झाले, त्या अडथळ्यांना अतिशय मेहनतीने कठोर परिश्रम करून न थकता न थांबता तुम्ही जिद्दीने लढत राहिलात आणि तुमच्या स्वकर्तृत्वावर, तुमच्या स्वबळावर तुम्ही पुढे गेलेला आहात. आत्ताचं तुमचं व्यक्तिमत्व, जी काही एक पोझिशन आहे, तुम्ही आत्ता ज्या पदावर आहात, आत्ता जी तुमची आर्थिक परिस्थिती जी आत्ता बऱ्यापैकी चांगली दाखवते आहे तुमच्या फॅमिलीची आणि तुमची, या एका लेवलला, या पदावर येण्यासाठी तुम्हाला आलेले अनुभव तुमच्या पाठीशी आहेत. त्या अनुभवांच्या जोरावर तुम्ही पुढे गेलेले आहात. अतिशय सुंदर महत्त्व. अजूनही तुम्ही खूप कष्ट करताय. आत्ताचं तुमचं व्यक्तिमत्व असं आहे की आता मला माहिती आहे की मला काय करायचं आहे. एक तर तुमचं ध्येय ठरलेलं आहे, तुमच्याबरोबर तुमचे अनुभव आहेत, ते एक ज्ञान आहे, तुम्हाला प्रत्यक्ष आलेले अनुभव. त्या ज्ञानाच्या जोरावर, त्या अनुभवाच्या जोरावर तुम्ही असे बिनधास्त चाललेले आहात. आता तुमचं व्यक्तिमत्व असं आहे की कुठलंही काम असू दे, कशीही परिस्थिती असू दे, कोणत्याही व्यक्तीसमोर असू दे, आता तुम्हाला याचं चांगली माहिती आहे की कुठले व्यक्ती आपल्या दिशाभूल करतायत का, कुठले व्यक्ती आपल्याकडे नकारात्मक ऊर्जा सोडतायत का, त्यांचं काही त्याच्यातून म्हणतो ना की काही व्यक्ती येतात मध्येच बोलायला, पण त्यांचा काही उद्देश खूप नकारात्मक असतो. पण तुमचं व्यक्तिमत्व इतकं स्ट्रॉंग आणि अनुभवी झालं आहे ना, आता तुमच्या नजरेला त्या व्यक्ती आता कळतात. तुम्ही पहिल्यासारखे कुठल्याही प्रलोभनांना आता भुलत नाही. कोणीही यावं, सांगावं, अरे हे खूप छान आहे, अगं हे खूप छान आहे, आपण हे करूयात, नाही. आता तुम्ही काय करताय, जे तुम्ही काम करताय त्याच्यावर तुम्ही कॉन्सन्ट्रेट आहात, कॉन्फिडन्स आहे, खूप अतिशय कष्ट करताय तुम्ही त्याच्यावर. आणि तुमच्यातल्या क्रिएटिव्हिटीनी, तुम्ही तुमच्या विचारांनी, तुमच्या कृतीनी, दुसरे जण सांगतायत म्हणून नाही, तुम्ही स्वबळावर पुढे चाललेला आहे. कोणीही काहीही सांगितलं तरी त्या गोष्टीचा तुम्ही आता व्यवस्थित विचार करताय. आणखीन एक एनर्जी याच्यातून आलेली आहे की जे काही नुकसान झाले भूतकाळामध्ये, आपण असं म्हणू तो एक पार्ट होता, असतोच तो. कुठल्याही गोष्टींचा काही जण योग म्हणतात, काही जण नशीब म्हणतात, कर्माची फळं म्हणतात. ते कम्प्लिशन आहे, ते तुम्ही कम्प्लीट करताय. आता तुम्ही कम्प्लिटली काही दिवसांमध्ये, थोडीशी तुम्हाला एनर्जी सांगते, बरीचशी काही जणांची वर्ष ह्याच्यातून गेलेली आहेत, 2-3 वर्षांपेक्षा जास्त, 5 वर्षांपर्यंत तुम्ही असा काळ काढलाय की खूप आर्थिक नुकसान सोसलेलं आहे. अशी परिस्थिती तयार झाली होती की मी आता ह्याच्यातून बाहेर कसं यावं, हे नुकसान मी कसं भरून काढावं, माझं काम मी पुढे कसं व्यवस्थित न्यावं, या मानसिक ताणतणावामध्ये होता तुम्ही. बरीच वर्ष लागली तुम्हाला ह्याच्यातून बाहेर पडायला. पूर्णपणे तुमची परिस्थिती अतिशय सुंदर होण्यासाठी अजून एक 3 ते 4 महिन्यांचा कालावधी आहे. आत्ता तुम्ही योग्य पदावर आहात, आत्ता तुमचं व्यक्तिमत्व स्ट्रॉंग आहे, आर्थिकदृष्ट्या तुम्ही आत्ता सक्षम आहात. हो, आत्ता तुम्ही आर्थिकदृष्ट्या अतिशय सक्षम आहात. यापेक्षाही चांगल्या पद्धतीने अजून तुमचं काम स्ट्रॉंग व्हायला, किंवा जी तुमची इच्छा आहे, जे तुमचं स्वप्न आहे, जे तुमचं ध्येय आहे, ते पूर्ण होण्यासाठी, आणि जी एक माणसाची जीवनशैली असते किंवा आर्थिक परिस्थिती की मला हे सगळे ऐशाराम पाहिजे, मला माझं जीवन असं पाहिजे, मला स्वतःचं घर पाहिजे, माझं कुटुंब असं पाहिजे, मला माझं नातं असं पाहिजे, ही जी काही स्वप्न आहेत, ही स्वप्न परिपूर्ण होण्यासाठी एक 3 ते 4 महिन्यांचा कालावधी तुम्हाला दाखवतोय. हे कामाच्या बाबतीतच एवढं, कारण का खूप स्ट्रॉंग एनर्जी आली, ती कार्ड्स आल्या तीच एनर्जी आली की अशा लोकांनी, हा अपमानच असतो,
मी सांगितलं होतं की जो विषय होता आपला की कुणी तुमचा अपमान केला आहे किंवा कुणी तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न केला आहे, अशा व्यक्ती तुमच्या कामामध्ये अडसर आणणाऱ्या तुमचे पार्टनर्स पण आहेत बिझनेसमध्ये. अगदी बिझनेसमध्ये जरी पार्टनरशिप नसली तरी ज्या व्यक्तींबरोबर तुम्ही काम करत होतात, मिळून काम करत होतात, त्याच लोकांनी थोडंसं तुम्हाला मागे खेचण्याचं म्हणा किंवा ती लोक अचानक बॅक झाली, म्हणजे अचानक ती त्याच्यातून त्यांनी तुमची साथ सोडली, निघून गेले ते, आणि ती परिस्थिती निर्माण झाली. त्यातून व्यक्तिमत्व तुमचं अतिशय स्ट्रॉंग झालेलं आहे स्वतः. आणि त्या व्यक्तींचे डॉमिनेशन म्हणजे थोडंसं डॉमिनेटर की ते म्हणतील तसंच एक असं वर्चस्व असतं. आणि एक दुसरं त्यांची बाजू किंवा स्वभाव असा की काम करणार तुम्ही, क्रिएटिव्हिटी तुमची, डोकं तुमचं, म्हणजे थोडक्यात सगळ्याच बाबतीत तुम्ही, पण त्याचं क्रेडिट घेणार ते लोक. म्हणजे मी असं केलं म्हणून हे, किंवा हे जे काही झालंय हे माझ्यामुळे, पण तुम्हाला त्याचा काहीही फरक पडत नाही. तुम्ही त्याच्याकडे अजिबात लक्ष देत नाही. तुम्ही अतिशय स्पीडनी पुढे चालला. तुम्हाला आता काहीच फरक पडत नाही लोक काय म्हणतायत, कुठली व्यक्ती काय म्हणते, कुठली व्यक्ती काय करते, कारण तुमचं ध्येय ठरलेलं आहे, तुमचं काम ठरले, तुम्हाला काय अचीव करायचं हे तुम्हाला माहीत आहे. या अवघड परिस्थितीतून जाताना जे काही तुम्हाला अनुभव आले, कारण तुम्ही स्वतः वैयक्तिक संघर्ष केलेला आहे त्या गोष्टींसाठी, तो संघर्ष तुमच्या कामाला येतोय आता. त्याच्यातून जे व्यक्तिमत्व खुलून आले ते खूप स्ट्रॉंग व्यक्तिमत्व आहे ते. या आता आपण आत्ताच्या परिस्थितीमध्ये वर्तमानापासून इथपर्यंत आल्यानंतर ही भूमिका आहे. एक गोष्ट आहे, एक एनर्जी अशी आलेली आहे की अजूनही, म्हणजे भूतकाळात पण तसं असेल, पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये सुद्धा जे तुमच्या नजरेला दिसतंय किंवा जे तुम्हाला जाणवतंय, जे तुम्हाला समोर दिसतंय, हे तुमच्या फॅमिलीच्या बाबतीत किंवा तुमच्या जोडीदाराच्या बाबतीत, ज्या नात्याकडे तुम्ही बघताय त्या बाबतीत आणि कामाच्या बाबतीत, या तिन्ही बाबतींमध्ये असं आहे, जी परिस्थिती तुमच्या समोर आहे किंवा ज्या व्यक्ती म्हणा किंवा परिस्थिती, त्याच्याही पेक्षा वेगळी परिस्थिती काय आहे हे बघण्याचा नक्की प्रयत्न करा. वरवर दिसणाऱ्या गोष्टींवर कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. कामाच्या बाबतीत आत्ताची एनर्जी खूप स्ट्रॉंग आहे, त्याच्यामुळेच ही ऊर्जा आहे. काही लोकांना असं नाही की सगळ्यांनाच अनुभव आलेले आहेत. जर कोणी कामाच्या बाबतीत काही पार्टनरशिपमध्ये नवीन पुन्हा सुरुवात करत असतील, आत्ता एक विवाहाचं, एक जोडीदाराचं कार्ड आलंय, एक व्यक्ती तुमच्या आयुष्यात येते किंवा आलेली आहे. हे विषय खूप महत्त्वाचे असतात. तुमच्या संपूर्ण आयुष्याचा प्रश्न असतो. ज्यावेळेस तुम्ही जोडीदाराची निवड करता, एखादा जोडीदार तुमच्या आयुष्यात येतोय, तुम्ही विवाह बंधनामध्ये बांधले जात आहेत, हा तुमच्या संपूर्ण आयुष्याचा प्रश्न असतो. तर फक्त जे नजरेला दिसतंय त्याच्यावर भुळून जाऊन काय म्हणतात, भाळू नका किंवा पूर्णपणे त्याच्यावर डिपेंड होऊन एखादा निर्णय घेऊ नका. व्यवस्थित तुमच्या जोडीदाराविषयी संपूर्ण माहिती काढा. तो जोडीदार नक्की काय त्याचं व्यक्तिमत्व आहे, काय काम करतो तो, म्हणजे सगळीच माहिती त्याची व्यवस्थित काढल्याशिवाय विवाहाचा निर्णय घेऊ नका. आहे जोडीदाराची म्हणजे लग्न, जे लग्नासाठी बघतायत, तर खूप स्ट्रॉंग कार्ड्स आलेले आहेत की तुम्हाला साजेसा, की ज्यांची आपण म्हणतो की ब्रह्मांडात ज्यांच्या गाठी मारलेल्या असतात, एंजल्स, कुलस्वामिनी यांचे स्वतः कृपाशीर्वाद, हे कार्ड्स त्याच्यासाठी आहे. एंजल्स ते स्वतः तुम्हाला आशीर्वाद देत आहेत. असं तुमचं नातं आहे, अशी जोडीदार आहे, अशाच व्यक्तीबरोबर तुमचं विवाह होणार आहे, तुमचं लग्न अशाच व्यक्तीबरोबर होणार आहे. योग्य वेळी तुमच्या नशिबात तुमचे स्टार असतील त्यावेळेस ही घटना नक्कीच घडणार आहे. फक्त थोडंसं मी सावध केलं आहे. एक जी इथून मला आता स्ट्रॉंग आलेली आहे की कामाच्या बाबतीत जर
काही जण आत्ताही बिझनेस करताना, काम करताना तुम्ही काही व्यक्तींबरोबर काम करणार असाल, नवीन पार्टनरशिप नवीन चालू करायची असेल तुम्हाला, तर वरवरच्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका. त्याचा सखोल त्याची माहिती काढा, थोडासा अभ्यास करा त्या गोष्टींचा. तुम्ही एखाद्या परिस्थितीतून अगदी होरपळून बाहेर पडल्यानंतर की खूप नुकसान झालंय, सगळं संपलंय, ह्याच्यातून एनर्जीतून एकतर तुम्ही बाहेर पडलेले आहात. सगळीच व्यक्तिमत्व अशी असतील असं नाही. जी व्यक्तिमत्व तशी आहेत ती लोक तर अजिबातच आता तसे निर्णय घेणार नाही, कारण त्यांना तसा अनुभव आहे. चांगलं झालं, पण जी घटना घडली, जे होतं ते चांगल्यासाठी. तुम्ही स्वतः एक स्ट्रॉंग व्यक्तिमत्व झालेले आहात. काही जण नवीन निर्णय घेत असतील तर त्यांच्यासाठी हा मेसेज आहे की ज्या स्पीडनी आत्ता तुम्ही चाललाय की नाही, मला हे अचीव करायचंय, मला एवढी स्वतःची प्रतिष्ठा, आपण म्हणतो ना, मी म्हणाले की संपत्ती म्हणजे एक स्टेबल सगळा ऐशो आराम पाहिजे. दागदागिने, कपडा लत्ता, तो एक ऐशो आरामच असतो. ती लेवल तुम्हाला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही आता खूप जीव तोडून मेहनत करताय आणि खूप स्पीडने पुढे चाललाय. पण त्या स्पीडनेच पुढे जाताना त्याच वेळेस असं होता कामा नये की जे दिसतंय तेच खरे नाही. कामाच्या बाबतीत, नात्यांच्या बाबतीत योग्य ती माहिती काढा व्यवस्थित. आत्ताची तुमची परिस्थिती पण छान दाखवते आहे, पैशांच्या बाबतीत पण हॅपी फॅमिली आहे. आत्ता तुमचा परिवार पण खूप खुश आणि खूप छान आहे. तुमचे स्टार्स आत्ता असे आहेत की जी कृती तुम्ही करणार, जो निर्णय तुम्ही घेणार, जसं काम तुम्ही करणार तसंच तुम्हाला मिळणार. मग तुम्ही काय घ्यायचंय, कोणत्या पद्धतीने घ्यायचंय, काय घ्यायचंय, काय सोडायचंय, किती प्रमाणात सोडायचंय किंवा दुर्लक्ष करायचंय, हे पूर्ण तुमच्यावर डिपेंड आहे. व्हिडिओ बघताना मला कमेंट्स येतात असे एक दोन, नुसतं सांगता होत नाही म्हणजे तुम्ही काय स्वतःहून त्याच्यावर एफर्ट्स घेतलेत. मी जर मी नाही, असं कुठल्या व्यक्ती किंवा तुमचं मन स्वतः जर तुम्हाला काही सांगत असेल, समोरचा माणूस जीव तोडून तुम्हाला सांगत असेल तुम्ही काय करायचंय, की कुठे तुम्हाला सजग राहायचंय आणि ती एनर्जी तुम्हाला कळते, ती मॅच होती तुम्हाला एनर्जी, मग तुम्ही काय केलं पाहिजे, काय कृती केली पाहिजे, कोणत्या दिशेने कसं पुढं गेलं पाहिजे, काय निर्णय घेतले पाहिजेत. प्रत्यक्ष काम केल्याशिवाय असला हरित देईल खाटल्यावरी, असं तुमचं नशीब असेल तर नक्की मिळेल. मला काही अडचण नाही. एकच सांगते, काम केल्याशिवाय ते काही मिळणार नाही. प्रत्यक्ष कृती करा. कृती करताना तुम्ही एफर्ट्स कुठे देताय हे पण जास्त महत्त्वाचं आहे. तुमचा वेळ, तुमच्यामध्ये जी क्रिएटिव्हिटी आहे, तुमचं जे धैर्य, धाडस आणि एखादं काम जिद्दीने पूर्ण करायचं, ती मेहनत आहे, हुशारी आहे तुमच्याकडं. पण ती हुशारी तुम्ही योग्य ठिकाणी लावताय का, योग्य कामात लावताय का, योग्य व्यक्तींबरोबर लावताय का, हे खूप जास्त महत्त्वाचं असतं. आणि हे सगळं कळतं तुम्हाला. तुमचे इंट्युशन्स, प्रत्येकाला इंट्युशन्स असतात. तुमचं मन तुम्हाला सांगतं कुठली व्यक्ती कशी आहे, कुठल्या कामामध्ये किंवा कोणत्या गोष्टींसाठी आपण किती वेळ दिला पाहिजे. या सगळ्या गोष्टी कळण्या इतपत तुम्ही आत्ता प्रगल्भ आहात. तुमचं व्यक्तिमत्व परिपक्व झालेलं आहे आत्ता तुमचं व्यक्तिमत्व. आई कुलस्वामिनीचा संदेश बघूयात. आत्ताची एनर्जी अतिशय स्ट्रॉंग आहे. भूतकाळ कसाही असू दे, आत्ता तुमचं फॅमिली लाईफ अतिशय सुंदर आहे. काही जण आता नवीन नात्यामध्ये जातात. विवाहासाठी कालपासून स्ट्रॉंग कार्ड्स येत आहेत. ज्यांची लग्न आत्ता ठरायच्या ह्याच्यात आहेत किंवा लग्नासाठी तुम्ही बघताय, तर नक्कीच तुम्हाला असा जोडीदार मिळणार आहे. म्हणजे थोडक्यात आई कुलस्वामिनी, आई जगदंबा किंवा स्वामी यांनी स्वतः तुमच्यासाठी जो जोडीदार की ही व्यक्ती तुझ्यासाठी योग्य आहे, अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यात नक्कीच येणार आहे. इफ यू बिलीव्ह in the near future, communicate clearly. Within the next few weeks, let go. Abundance.
within the next few months there is something better. नो नीड टू वरी. काळजी तर आता अजिबातच काही कारण नाहीये. आजची ऊर्जा अतिशय छान आलेली आहे. हां, भूतकाळ थोडासा बऱ्यापैकी वाईट म्हणा किंवा बऱ्यापैकी खूप स्ट्रगल दिसतंय तुमचं. तर ह्याच्यामध्ये पण तेच कार्ड आले की एनर्जी लेट गो करा. एंजल्स सांगतायत मी आहे, तू कष्ट कर, तू पुढे जा. तू आत्ता ज्या एनर्जीमध्ये आहेस त्या एनर्जीमध्ये, सकारात्मक एनर्जीमध्ये पुढे जात राहा. जो काळ घडून गेलेला आहे, ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत ते सोडून दे, त्याच्यावर विचार करू नको. अबेंडन्सचं कार्ड याही डेकमधून आलंय, याच्याही दोन्ही डेकमधून अबेंडन्सचं कार्ड आलेलं आहे. याही डेकमधून आलंय. हॅपी फॅमिली आहात. आत्ता तुमच्याकडे सगळं आहे. तुमचं कुटुंब, तुमचं परिवार सुखी समाधानी सगळ्या गोष्टी आत्ता आहेत तुमच्याकडे. काम चांगलं चाललंय तुमचं आत्ता. पैशाची आर्थिक संपत्ती म्हणजे आर्थिक स्थिती बऱ्यापैकी स्टेबल आहात आत्ता तुम्ही. अतिशय सुंदर व्यक्तिमत्व. तुमचा स्वतःवर विश्वास असेल, तुमच्या कर्तृत्वावर विश्वास असेल, तुमच्या कर्मावर विश्वास असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं या ब्रह्मांडावर जी शक्ती, जी ताकद हे ब्रह्मांड चालवते, ती जी ताकद आहे, मी जे म्हणते की आई माझी कुलस्वामिनी किंवा स्वामी, तुमचं जे श्रद्धास्थान आहे त्यांच्यावर तुमचा विश्वास असेल तर येणाऱ्या भविष्य काळामध्ये तुम्हाला तुमची जी स्वप्न आहेत, तुम्ही ज्या गोष्टींची वाट बघताय ती गोष्ट नक्कीच यशस्वीरित्या पूर्ण होऊन त्याच्यातून तुम्हाला छान संपत्ती आणि समृद्धी येणार आहे. आत्ता जी तुमची परिस्थिती आहे किंवा आत्ताचे जे तुमचे दिवस आहे त्याच्यापेक्षा आणखीन छान किंवा ती परिस्थिती आणखीन छान सुधारणार आहे. आणखीन तुम्ही वरच्या लेवलला जाणार आहात. तुमचं काम, तुमचा बिझनेस जसा तुम्हाला प्रोग्रेस करायचा आहे, वाढवायचा आहे, तो छान वाढणार आहे. नातेसंबंध, तुमची फॅमिली, एक असा जोडीदार की जो तुमच्यासाठी योग्य आहे, पात्र आहे, ज्याची कल्पना किंवा जे स्वप्न तुमच्या मनात आहे की मला माझा जोडीदार असा असावा, माझं घर असं असावं, माझं कुटुंब असं असावं, तर तेही तुमचं स्वप्न येणाऱ्या काही महिन्यांमध्ये, काहींचं आठवड्यांची एनर्जी आहे, काही आठवड्यांमध्येच याची तुम्हाला प्रचिती येईल की हो ह्या गोष्टी घडतायत, आता त्याला सुरुवात झालेली आहे. तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. पुन्हा एकदा आठवण करून देते, आत्ताच्या रिडिंगमध्ये सगळ्या राशी आहेतच आणि आपलं प्रत्येक रिडिंग हे व्यक्तीच्या ऊर्जेवर असतं. ते प्रत्येक व्यक्तीसाठी रिडिंग असतं. माझा पूर्ण प्रयत्न असेल की जे विषय खूप महत्त्वाचे आहेत, करिअर संबंधित आहे, तर 12 राशींवर वेगळे 12 व्हिडिओज करायचा मी पूर्ण प्रयत्न करेल भविष्यामध्ये. तुम्ही जी मला साथ देताय, तुमचे प्रेम, तुमचा कृपाशीर्वाद, अशीच साथ मला असू दे. तुम्ही तुमचा अमूल्य वेळ काढून माझा व्हिडिओ पूर्ण बघता, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आभारी आहे मी तुमची. आणि तुमचे कमेंट्स खूप छान सकारात्मक कमेंट्स असतात, त्याच्यातून मलाही अजून असे व्हिडिओ करायची आणि तुम्हाला मार्गदर्शन करण्याची प्रेरणा मिळते. त्याबद्दल तुमचे धन्यवाद. पुन्हा एकदा आठवण करून देते, तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं मी देते, त्याच्यावर व्हिडिओज बनवते. त्याच्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलची मेंबरशिप घ्यावी लागणार आहे. डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली आहे, त्या लिंकवर क्लिक करा, तो फॉर्म भरा आणि पर्सनली मी तुमच्याशी व्हॉट्सअपद्वारे मी तुम्हाला नक्की संपर्क करेन.